दिव्यांचं पूजन कधी करायचं आहे, कणकेचे किती दिवे बनवायचं, त्या दिव्यांचं नंतर काय करायचं, तसंच लहान मुलांना कधी आणि कशाने ओवाळायचं. तर हाय हॅलो नमस्कार, मी पायल. दीप अमावस्या 2 दिवसावरच आले आहे, म्हणजे 12 ऑगस्टच्या संध्याकाळी आपल्याला दीपपूजन करायचं आहे. संध्याकाळी म्हणजे जेव्हा दिवाबत्तीची वेळ असते तेव्हा आपण दीपपूजन करू शकतो. त्याची तयारी तुम्ही अगोदर करून ठेवली तरी चालते. दीपपूजनामध्ये कणकेचे दिवे बनवले जातात, तर ते 5, 7, 11, 21 असे बनवले जातात. त्याच्यामध्ये तुपाच्या वाती घातल्या जातात आणि दीपपूजनाच्या वेळेस घरातील सर्व दिवे आपण घासून पुसून पूजेत मांडलेले असतात, त्या दिव्यांना कणकेच्या दिव्याने ओवाळले जाते. आता या दिव्यांना ओवाळल्यानंतरच आपण लहान मुलांनाही ओवाळून त्याच दिव्याने आपल्याला घ्यायचं आहे. आता त्या कणकेच्या दिव्यांचं नंतर काय करायचं, तर ते दिवे आपण प्रसाद म्हणूनही ग्रहण करू शकतो किंवा पक्ष्यांना घालायचं, नाही तर मग तुम्ही पाण्यात सोडले तरीही चालते.